जय गुरु. जय गुरु. आलेत का सगळे? सर तुम्ही घेताय का? या हो. मी आहे. बरं बरं. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. मग सगळ्यांनी अव्यय पाठ केलेत का? कुणाचाच आवाज? नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार गृहपाठ ताई. केलाय ना? बऱ्याच जणींनी गृहपाठ केलाय आणि तो आपल्या ग्रुपवर पण टाकलाय. चांगल्यापैकी केलाय तुम्ही गृहपाठ. पण अव्यय पाठ झालेत का? धन्यवाद. बऱ्यापैकी झालेत बऱ्यापैकी. बऱ्यापैकी ना. मग आपण एकदा परत वाचूया अव्यय, कारण ना हे सारखे सारखे येतात आणि मग आपल्या लक्षात नाही राहिले तर ताई एक अर्थ विचारायचं नेमका होतं. काय लिहायचा? काय काय? हा नाही हे आकडे मराठीत आणि संस्कृतात सारखेच आहेत का? 1 2 3 4 आकडे. आकड्यांमध्ये आत्ता नाही जायचंय आपल्याला. पण फरक आहे का दोन्हीत? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे, पण तेवढंच हा. विचारायचं. हा. नाही, आता बघा आकडे ना म्हणजे आता. कसे लिहायचे असं विचारताय का तुम्ही? हा. हा, म्हणजे अं, नंबर लिहायचे 1 2 3 4. हा, नाही ते तसेच लिहितात, फक्त मग त्याला हा ते हा, म्हणजे आता एकला सांगा एकम सांगा. म्हणतात, म्हणजे तसं तुम्ही होता तर हा, ते वेगळं आहे. नाही नाही, शब्दात नाही, आकडे हा आकडे हा, आकडे लिहिताना तेच आहेत. तेच आहेत का? हा. हो, मराठी ओ, सारखेच. अच्छा अच्छा, ठीक आहे. आता बघा ना, पाठ एक दिलाय बघा आपला. एक म्हणजे एकच आकडा आहे ना? हा, नाही हो. म्हणजे मला पुस्तकात एकसारखे दिसले आकडे, म्हणून हा. विचारलं. म्हणजे ते सेम आहे ना आकडे मराठी सारखेच आणि आहेत, फक्त त्याला काय हा, म्हणतात ते संस्कृतमध्ये म्हणतात वेगळे. ते वेगळं. बरोबर हा बरोबर. हा हा. ठीक आहे ठीक आहे ठीक शिवाताई, परत एक सगळी अव्यय वाचा बरं एकदा, कारण आपण आहे. हा ते परत बस. हा हे हो. करूया. हा, मराठी आणि संस्कृत दोन वाचू का हो, पूर्ण वाचू? एवढंच वाचायचं. हो हो. मराठी आणि अच्छा. संस्कृत. हा. तत्र तेथे, कुत्र कोठे, यत्र जेथे, अत्र येथे, न नाही, तदा तेव्हा, कदा केव्हा, यदा जेव्हा, शीघ्रम धृतम लवकर, सत्वरम लवकर, पश्चात नंतर, अपि सुद्धा, सह साकम सह, एव च, तावत तू तर, किम कोण काय, अतः म्हणून, किंतु परंतु पण. बरोबर. अजून कोणाला वाचायचंय का? कविता ताई वाचा बरं एकदा. लावलं 4:30 पावणे 5 पर्यंत थापटला इथे, तेव्हा त्याला झोप लागली. त्याला म्यूट झोपच म्यूट. लागली. हा. कविता ताई, अव्यय वाचा हे पटकन. आवा आवाज येतोय ना माझा? कविता गायधनी ताई. मॅडम सविता बोलल्या की कविता? कविता मॅडम, कविता. हा. ओके ओके. बरं सविता ताई, तुम्ही वाचा. त्यांच्याकडे काय आवाज जात नाही बहुतेक. ओके ओके. तत्र तेथे कुत्र कोठे यत्र जेथे अ, अत्र येथे न नाही तदा तेव्हा कदा केव्हा यदा जेव्हा शीघ्रम द्रुतम लवकर सत्वरम लवकर पश्चात नंतर अपि सुद्धा सह साकम सह किंवा बरोबर एव हं. च तावत तू तर किम कोण अतः म्हणून किंतु परंतु पण लेकिन. हं. बरोबर. आता आपण थोडा अभ्यास करायचा आहे. हं. आता पहिला वाक्य वाचा कोणीतरी. गोविंद जातो, त्याचं आपल्याला संस्कृत मध्ये करायचंय. सोपं आहे. मी वाचू का? सीमा कुलकर्णी. हो वाचा. गोविंद जातो. हं. संस्कृत सांगू? हो सांगायचं ना. गोविंदः गच्छति. बरोबर. बरोबर आहे ना? बाकीच्यांचं काय म्हणणं आहे?
बरोबर आहे. बरोबर. गोविंद हा गच्छसी येईल का? नाही. का? गोविंद गोविंद प्रथम पुरुष आहे हे. प्रथम पुरुष आहे ना. प्रथम पुरुष आहे, प्रथम पुरुष आहे. पुल्लिंगी आहे. आलाय तिथे. प्रथम मग पुरुष. गोविंद हा गच्छामी का नाही येणार? गोविंद हा गच्छामी का नाही येणार? उत्तम अहम पुरुष. असलं तर स्वतःबद्दल नाही सांगत. प्रथम बरोबर. पुरुष आहे. बरोबर उत्तम पुरुष प्रथम प्रथम पुरुष. पुरुष एकवचन आहे. बरोबर. सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. आता दुसरं वाक्य करूया. अशोक जातो. कोण करतंय? प्रज्ञाताई करा बरं संस्कृत मध्ये. अशोकः गच्छति. बरोबर. बरोबर आहे का? सगळ्यांच्या डोक्यात कन्सेप्ट क्लिअर आहेत का? गच्छतीच हो, का? बरोबर. हा? बरोबर. गच्छसी का बरोबर नाही? आहे. गच्छामी का नाही? बरोबर. तीन म्हणजे अशोक. चुकणार नाही ना कधीच आपण. नाही. हो. बरं. आता तिसरं वाक्य. माधव जातो. विनयाताई करा बरं हे वाक्य. गच्छति. विनयाताई. माधव हा. विनयाताई ना. माधव एक मिनिट. हा हा बोला. मीच बोलते. हा माधव हा गच्छति हा म्हणजे काय? माधव जातो. जातो. हा. आता माधव पितो म्हटलं असतं तर काय आलं असतं? पिबती. माधव हा पिबती. बरोबर बरोबर. आता पुढचं वाक्य आहे. कमल जातो. कमल म्हणजे ही स्त्री नाहीये बरं का, हा मुलगा आहे. कमल जातो. आता सायलीताई तुम्ही सांगा, कमल जातोचं काय होईल संस्कृत? कमलः हा कमलः गच्छति. कमल बरोबर. जातो. कमलः हा. गच्छति. प्रथम बरोबर पुरुष एकवचन. बरोबर. आता विनायक जातो. त्याचं काय होईल बरं? अपर्णाताई सांगा संस्कृत वाक्य. विनायकः गच्छति. गच्छति. पण विनायक हा गच्छति काय? का लावणं कहा. कः विनायक हा गच्छती. मॅडम हा विनायक हा का करायचं? हा का? सांगितलं ना तुम्हाला, कालच सांगितलं ना आपण. पुल्लिंगी शब्द कसे असतात? विनायक. असतो. विसर्ग हा? येतो. विसर्ग विसर्ग येतो ना. त्याच्या पुढे विनायक पुल्लिंगी आहे अकारांत की पुल्लिंगी. स्त्रीलिंगी आहे? एक मिनिट. विनायक हा पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे? पुल्लिंगी. पुल्लिंगी आहे. मग काय होईल? मग विनायक गच्छती होईल का? विनायक. विनायक हा गच्छती. विसर्ग त्याच्यामध्ये यायला मिस्टेक आहे, याच्यावर जाऊ नका. हा हा इथे मिस्टेक झालेली आहे. पण विनायक गच्छती हेच बरोबर आहे. हा हा आता कळलं ना तुम्हाला? काल आपण पुल्लिंगी शब्द बघितले, नपुंसकलिंगी शब्द बघितले. हा आता प्रश्न दुसरा आपण सोडवणार आहोत. वरील वाक्यांचे खालील प्रमाणे अव्ययांच्या सहाय्याने, बघा हा आता आपण पाठ केली आहेत ना अव्यय, त्यांच्या सहाय्याने प्रश्नार्थक वाक्ये बनवा. उदाहरणार्थ कुत्र आणि कदा हे दोन अव्यय. आता ही जी वरची वाक्य झाली आहेत नाही आपली, गोविंद जातो, अशोक जातो, त्याचे प्रश्नार्थक वाक्य बनवा. एकेकाने बनवा पटापट. अपर्णाताई पहिलं वाक्य बनवा. गोविंदः कुत्र गच्छति. कुत्र बरोबर गच्छति. बरोबर. भाग्यश्रीताई दुसरं वाक्य बनवा. मी बनवू? हो बनवा माधुरीताई. हो. अशोकः ना. अशोकः कदा गच्छति. बरोबर. कुठे गेल्यात भाग्यश्रीताई? हा आले तिसरं जेवायला वाक्य वाटत बनवा. होते. बरोबर पकडलं की नाही? तिसरं वाक्य बनवा. काय कशाचं? अरे बघा वा. लक्षात आहे तुमचं. ही दोन आपल्याला अव्यय दिलेली आहेत, कुत्र आणि कदा. त्याच्यातलं जे वरचं तिसरं वाक्य आहे त्याचं प्रश्नार्थक वाक्य बनवायचंय. ओके. विनायकः कुत्र गच्छति किंवा कदा गच्छति. तिसरं 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 तिसरं. ओके. माधवः कदा गच्छति. थांबा ना. कुठे भाग्यश्री तू बोललीस? कोण बोललं? हा कमल. तिसरं पण हे दोनच अव्यय वापरायचे आहेत का? एकच अव्यय वापर आणि एक प्रश्नार्थक वाक्य बनव. मग तेच ना, विनायक कुत्र गच्छति. अगं तिसरं म्हटलं ना माधवाचं. तिसरं अच्छा माधव. ओके. माधव कुत्र गच्छति. सॉरी. माधवः. माधव माधवः. कुत्र गच्छति. हा माधव कुत्र गच्छति.
सॉरी मोनाताई चौथं वाक्य बनवा. मोनाताई. कमलः कुत्र गच्छति बरोबर कमलः कुत्र गच्छति बरोबर. आता कोण आहे पुढे येतंय कोण? प्रज्ञाताई शेवटचं वाक्य बनवा. विनायकः कुत्र गच्छति हा किंवा कदा गच्छती पण येईल, कुत्र कदा गच्छती पण येईल. गच्छति दोन्हीचे अर्थ विनायकः आपल्याला माहिती. कदा गच्छति हा बरोबर. छान केले सगळ्यांनी वाक्य आणि सगळ्यांच्या बरोबर लक्षात आलेलं आहे. आता रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. हा तर आता बघा काय लिहिलंय, फक्त आपल्याला काय दिलंय? क्रियापद दिलंय. क्रियापद काय लिहिलंय? गच्छामी. मी सांगू मी मॅडम? सांगू मी कोण सांगू म्हणताय? शुभाताई. हा मी बोला. सांगू विनय? नाही शुभा सांगू. आता शुभाताई तुम्ही बोला. हा अहम गच्छामी. बरोबर, अगदी बरोबर. राम कुत्र नंतर नुसतं रामः दिलंय, तर तुम्हाला क्रियापद वापरायचं. कुत्र गच्छति हा जयश्रीताई बोला. रामः मी सांगू? कुत्र गच्छति जयश्रीताई. हा दुसरा कुठचा पण जरी आता धातू वापरून रामः पण केलं तर चालेल, माहिती अपर्णा असेल तर. म्हात्रे रामाचं वाक्य कोणी बनवलं? मी बनवू का? जयश्रीताई तुम्ही मी बनवलं सांगू? का? थांबा थांबा. रामः हा कुत्र गच्छति चालेल चालेल चालेल. प्रश्नार्थी करायचंय का? प्रश्नार्थ केलं तरी चालेल, साधं वाक्य केलं तरी चालेल. ते ओके. रामः गच्छति केलं तरी चालेल है ना? हो तसंही चालेल. पण मॅडम तिथे क्वेश्चन टॅग नाहीये ना. क्वेश्चन मार्क नाहीये. ठीक आहे, आपण रामः इथे धावती. हो धावती पण चालेल. चालेल ना, रामः हो धावती. चालेल चालेल चालेल. प्रभाताई मॅडम, मी तिसरं वाक्य बनवा. पत्रम. नाही रामाचं बोलू का? झालं ना आता रामाचं. आता राम पत्रम. वनम गच्छति. हो चालेल. आता पत्रमचं करा. पत्रम पठ लिखती पत्रम लिख लिखती. पत्रम चालेल. लिखती. हो ते पण चालेल. पत्रम लिख पण चालेल, पत्रम लिखती पण चालेल. पण आता आपण काय केलंय? अभ्यास कसला केलाय? वर्तमान काळाचा केलाय ना. अध्यात्माचा अभ्यास आपण बालबोध मध्ये केला होता. तर त्यामुळे शक्यतो आता ज्याचा अभ्यास केलाय ती क्रियापदं वापरायची. पत्रम लिखती. हो पत्रम लिखामी. लिखामी पण चालेल. हा लिखामी हा पठती. पठतीचं पुस्तकं त्याच्या आधी काय पठती. वापराल? त्रम पठसी पण चालेल ना? हं? आणि त्वम त्वम अध्यारोप घेतलं तर पत्रम पठसी. काय हो हो आहे? चालेल ना. ओके ओके. आता हे पठतीला तुम्ही करता काय घालाल? राम. पठती. चालेल. हो राम हा चालेल, सीता पण चालेल. नाव चालेल किंवा सह. सह सह पठती. पठती. हा पठती बरोबर. आता शेवटचं वाक्य. माधवः पिबती. काय पिबती? माधवः जलम दुग्धम पिबती. पिबती. दुग्धम जलम जलम पिबती. दुग्धम जलम पिबती. पिबती. दुग्धम पिबती. पितो. हा चालेल. छान लिहून घेताय ना? हो हो हो. हा नंतर मग विसराल पुस्तक आणि पण मग आहे. परत म्हणाल हे काय शिकवलंच नाही तुम्ही आम्हाला, आठवत नाही. असं नको व्हायला. तुमचा खूप आहे. लिखाणाचा स्पीड एवढा नसतो. काय? लिखाणाचा स्पीड एवढा नसतो. तुमचा बोलण्याचा स्पीड खूप माधवः आहे. किम पिबती अहो होईल. एकच शब्द लिहायचंय, जास्त कुठे लिहायचंय? हं. नाही पूर्ण प्रश्न शब्द लिहायला तर पाहिजे. लिहायचंय. हा उषाताई मी बोलू का? बोला ना. काल ना सरांनी हे पेज दिलं होतं, त्यामुळे हो ना हे घरी वाचता आलं, घरी आज करता आला तो अभ्यास, त्यामुळे उत्तर देता येतात छान. छान ना. मग असा आधी अभ्यास केला की अभ्यास करण्याच्या हो खूप पद्धती असतात बरं का. हो ना. पहिल्यांदा जो काही अभ्यास आपल्याला टीचर शिकवणार आहे तो आधी आपण वाचला आणि आपल्या मनाने बरोबर केला आहे. की आपल्याला पटापट हो. उत्तरं देता येतात. दुसरी पद्धत अशी आहे की टीचर जेव्हा शिकवते किंवा शिकवतात तेव्हा लक्षपूर्वक ऐकणं आणि तेव्हा जे ऐकणं बरोबर आहे. महत्वाचं आपल्याला वाटतं ते आपण लिहून घेणं. ऍक्च्युली इथे सगळंच महत्वाचं आहे. आणि खरंच. तिसरी पद्धत अशी आहे की एकदा शिकवून झालंय, टीचरने एकदा शिकवलंय तर ते पुन्हा आपण रिवाइज करायचं. काढायचं आणि परत वाचायचं. अशा 3 बरोबर. प्रकारे जर आपण अभ्यास केला ना तर परीक्षेच्या वेळी आपली काहीच धांदल होत नाही. सगळं आठवतं आपल्याला. आणि ह्या पद्धती कोणी सांगितल्यात माहिती का तुम्हाला? अभ्यासाच्या 3 पद्धती.
सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलंय त्यांच्या पुस्तकामध्ये, आणि त्या फॉलो करतात हुशार मुलं नेहमी. चला पुढे जाऊया आपण. हा, आता तिसरा झाला, आता चौथा. उत्तरे द्या, उत्तर द्यायची. किम पठसी, किम पठसी, सांगा काय उत्तर. वाचतोस? त्वम मी त्वम सांगू? त्वम हा त्वम नाही, पण किम पठसी याचं उत्तर सांगा मला. पुस्तकं पुस्तकं हो, पठसी. पुस्तकं बरोबर. पत्र पठसी. हा, त्वम पत्रम पठसी, त्वम पुस्तकम पठसी, बरोबर. पुस्तकं पठसी. आणि अर्थ पण लक्षात घ्या बरं का त्याचा. किम पिबसी म्हणजे काय पितोस. जलम पिबसी दुग्धम पिबसी. हो, म्हणजे पहिल्यांदा मधुर तर जलम पिबसी. एवढं नका जाऊ पुढे पुढे, कारण कधीतरी चुकतं बघते. हा, आता किम पश्यामी. हा, सूर्यम पश्यामी. कोण पाहतंय हो हे किम सगळं. किम पश्यामी, कोण सूर्यम पाहतंय. अहम कोण पाहतंय? अहम, पश्यामी. अहम अहम, बरोबर बरोबर. आणि किम पिबसी म्हणजे कोण पितो. त्वम हा, त्वम. बरोबर. लक्षात छान घेतलंय तुम्ही हं सगळ्यांनी. आता पुढचा प्रश्न आहे. किम किम क्रीड. म्हणजे कोण ना मॅडम? हो मॅडम हो किम हो म्हणजे कोण ना? हो. आपला गेलाय ना अव्यय. नाही, अव्यय किम मध्ये म्हणजे गेलाय काय? ना किम. किम म्हणजे काय 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 काय. किंवा कोण, काय काय पितोस? किंवा काय किंवा कोण, दोन्ही. काय किम दोन्ही म्हणजे पण कोण चालतं? किंवा काय दोन्ही होतं. हो, कोण किंवा काय दोन्ही म्हणून तर मी अव्यय परत वाचायला सांगितली, की हे नेहमी आपण विसरतो. म्हणून त्याकडे जास्त, सगळ्यात महत्वाची ही अव्यय आहेत बरं का, ही लक्षात ठेवा. शक्य झालं तर पाठच करून टाका ही सगळी अव्यय. तर मग झालं. किम क्रीडसी. रामः क्रीडति. बालकः. हा, बालकः क्रीडसी होईल का. नाही नाही. नाही, त्वम काय होईल. त्वम किम क्रीडसि. किम बालकः त्वं किं किं त्वम क्रीडसि. क्रीडति. बालकः त्वम क्रीडति. त्वं किं क्रीडसि. बालका त्वम क्रीडति. नाही नाही, असं नाही होणार. नाही. असं नाही होणार. बालकं होत नाही. हा, क्रीडसि. किं त्वम क्रीडसि. क्रीडसि. किम क्रीडसि. हा, किंवा आपल्याला आणखीन एक शब्द केलाय ना, चेंडू. त्वं कन्दुकं कन्दुकं. कंदुकम. कन्दुकेन किं क्रीडसि. कंदुकेन कन्दुकेन नाही, किं क्रिया कशाला. क्रीडसि. कंदुकेन कशाला. कंदुकम. त्वम. हा, त्वम कंदुकम क्रीडसि. हम्म. मॅडम का पण बरोबर आहे असणार की ना सर. किम म्हणजे? राजेश सर किम म्हणजे बरोबर का आहे. पण असणार ना? बघा, कोण आणि काय असा काय? अर्थ दिलाय. अव्यय किमचा कोण आणि काय असा अर्थ दिलाय. का कोण नाही? खेळतो असं जर म्हटलं तर काय होईल. आणि त्वम. काला शब्द काय आहे? त्वम क्रीडसि. हा, त्वम कंदुकम क्रीडसि. हा. काला किम वदसी. काय शब्द आहे? किम वदसी, काय म्हणतोस किंवा कोण म्हणतो. किम वदसी, तर त्याचं उत्तर काय द्या. त्वम वदसि किंवा त्वम शुभम वदसि. बरोबर, चालेल. लक्षात ठेवलं, वाचलं का. लक्षात ठेवलं आणि लिहिलं का. ताई कंदुकेन क्रीडसि म्हणजे काय खेळतो नाही का. कंदुकेन क्रीडसि ना, बरोबर. कंदुकेन क्रीडसि. कंदुकम क्रीडसि. कंदुकम कंदुकम. अच्छा. कंदुकम. कंदुकेन म्हणजे चेंडूने असं होईल. हं. तर आता आपल्याला आणखीन वाक्य भरपूर बनवायला दिली आहेत. सर आपल्याला भरपूर अभ्यास देत आहेत. हा, जेवढी बनवू शकतील तेवढी वाक्ये बनवा. हा, कर्त्यात अहम, त्वम आणि सहा. नंतर मध्ये दिले किम आणि सत्वरम. आणि क्रियापद दिलेत गच्छती, करोमी, पठती. हा, आता बघा, पहिल्यांदा क्रियापद बघा. पहिलं क्रियापद घ्या. करोमी. वरती कुठलं क्रियापद आहे. गच्छती. गच्छती.
गच्छती सः आहे सत्वरं ना गच्छति. बरोबर. सहा सत्वरम गच्छती बरोबर. सहा. आता आणखीन गच्छती एकच क्रियापद घेतलं तर आपल्याला आणखीन काय काय वाक्य बनवता येतील? त्वं सः गच्छसि. सत्वरं पठति. अहम सत्वरम गच्छती नाही चालत का? पठति. अजून एक आहे. अहम सः सत्वरम किं गच्छति नाही सः होणार. किं गच्छति सः एवढे. सत्वरं पठति. हा आता हे म्हणजे मग क्रियापद आपल्याला बदलायला पाहिजे आता. आता करोमी घेऊया. करोमी करोमी घेतलं तर कोणाला लागू होतं? कर्ता कुठला होईल? अहम. स्वतः अहम स्वतः अहम. हा. अहम. मग अहं त्याचं वाक्य सत्वरं कसं करायचं? करोमि. हा सत्वरम अहं करोमि. सत्वरं करोमि. अहम करोमी अहम सत्वरम करोमी पण काय ते परत राहतच ना. भोजनम अहं किं करोमि. करोमि. अहम किम करोमि. करोमी चालेल. हम्म. अहं किं करोमि. हा. आणि पठती पठती म्हटलं तर कर्ता कोण होईल? सहा. सः. सहा सहा. सः. बरोबर. सः पठति. सहा. सहा किम सहा. पठती. सः किं करोमि. सहा हा सहा किम पठति. पठति. पठती पठति. गच्छती. सहा गच्छती नुसतं वाक्य पण असं होईल. तर आता सहा जेवढे पठती. तुम्हाला वाक्य बनवता येतील तेवढी तुम्ही वहीमध्ये बनवून ठेवा. आणि तुम्हाला सगळ्यांना येतंय आता हे सगळं छान. हम्म. तर ह्या पहिल्या धडा आपला पूर्ण झाला मंगलाचरण सकट. तर काही नाही हा सोपा धडा आहे कारण त्याच्यामध्ये आपण किती क्रियापदं बघितली आहेत? क्रियापद आपण एक गच्छ बघितलं, एक पिब बघितलं, एक सहा. पिब बघितलं. पश्च हा बघितलं. हा आणखीन कुठलं क्रीड. बघितलं? हा क्रीड वद आणि क्रीड मुख्य वद म्हणजे हा वद. गच्छती पिबती पठती पश्यती क्रीडती वदती ही सगळी आपण हम्म. क्रियापदं बघितली. आणि मुख्य म्हणजे आपण पुल्लिंगी शब्द कसे ओळखायचे आणि नपुसकलिंगी शब्द कसे ओळखायचे हेही बघितलं. तर कोणी सांगू शकेल का पुल्लिंगी एक 5-6 शब्द सांगा मला पुल्लिंगी जे आपण अभ्यास मी केलेला आहे. सांगू मी सांगू पुस्तकात बालकः. आपण बालक मी सांगू का? अपर्णा सांगा. म्हात्रे. हो सांगा. बालकः हा शिक्षकः हा अध्यापकः हम्म नृपः हम्म देवः मनुष्यः. थांबा 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 आता प्रज्ञाताई तुम्ही सांगा पुल्लिंगी शब्द. विनायकः रमेशः हम्म गोपालः हम्म विनायकः हस्तः सः हा सः चपलः सूर्यः हा गोपालः सूर्यः. सूर्यः हम्म चंद्रः. हम्म आता नपुसकलिंगी शब्द आपल्याला बघायचे जे आपण शिकलो आहेत ते. तर शुभाताई सांगता का? हो सांगते ना. हा जलम दुग्धम हा हा घृतम पुष्पम हम्म हम्म फलम मधुरम हम्म गंधकम कंदुकम भोजनम भोजनम आहारम. हा घृतम कोणतं? काय धृतम घृतम घृतम म्हणजे तूप. घृतम हा 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 तूप म्हणजे तूप. हा घृतम. आता आपण अव्यय कोणते कोणते शिकलो? तत्र यत्र कुत्र. नाही, तत्र वाचा यत्र. पाहिजे हे बघा परत एकदा वाचा पुस्तकात तर तुमच्याकडे जे काही आहे ना त्यातनं वाचा. यदा तत्र यदा तेथे यदा कदा यत्र तत्वर यत्र यदा सगळ्यांनी शीघ्रं एकदम बोलू नका. काहीच ऐकू येत नाही. मी सांग एक मी एकीने सांगू का? बोला. हा सांगा. मी कोण? तत्र तेथे. हा मी हा अपर्णा म्हात्रे. हा तत्र तेथे हम्म यत्र हम्म जेथे हम्म कुत्र कोठे हम्म अत्र येथे न हम्म नाही हम्म हा तदा पुढचे तुम्ही सांगा थांबा. तेव्हा. भाग्यश्रीताई पुढचे तुम्ही सांगा. भाग्यश्रीताई तदा तेव्हा अवघे. कदा हा केव्हा हा यदा जेव्हा शीघ्रम द्रुतम म्हणजे सत्वरम लवकर हा पश्चात थांबा नंतर थांबा थांबा आता जयश्रीताई तुम्ही सांगा पुढची अव्यय. जयश्रीताई पश्चात नंतर अपि सुद्धा सह साकम सह बरोबर एव हम्म हम्म एव तू तावत त किम कोण काय अतः म्हणून किंतु परंतु पण. हा एवचा काय अर्थ सांगितला? च एव हा एवच हा आणि नुसत्या चा अर्थ काय? संस्कृत मध्ये च आवत वापरला आणि त्याचा अर्थ काय? आणि व आवत व च म्हणजे व आणि हो व आणि बरोबर. हम्म. मग पहिल्या धड्यामध्ये काही शंका आहेत का?
नाही, हे नाही. तावत आहे ना, त्याच्या आधी तू आहे का तरला? काय काय कशाच्या आधी काय? तावत तू म्हणजे 14वा अव्यय तावत तू तू आहे का सुरू? तू किंवा तावत असं आहे का? हा. हो. हा तू किंवा आणि तावत. तर छोटी ऊ मात्रा आहे का ती हो 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 तरला? हो अच्छा, हो. मात्र ओके ओके. नाहीये. उकार आहे उकार. उकार. उकार उकार. हा हा. हा हा. कोणता तू शब्द? तावत तू तर तू आणि तावत अव्यय मधला. ओके. हो बरोबर. तावत हा. किंवा तूचा अर्थ तर. हम्म. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेन की हे अव्यय तुम्ही पाठच करा. अगदी कसाही वेळ काढा, 10-15 मिनिटं काढा आणि पाठच करा. नाहीतर मग आपल्याला ना जेव्हा तुम्ही मोठ्या वर्गात जाल ना तेव्हा मोठी वाक्य बनवाल तर तेव्हा हे अव्ययांचा फार उपयोग होतो आणि करावीच लागतात अव्यय घेऊन वाक्य. म्हणून तुम्ही आत्ताच पाठ करून ठेवली तर तुम्हाला नंतरच्या वर्गामध्ये त्रासच होणार नाही. ताई काही ए व बालबोध आणि परीक्षेमध्ये च पण च आहेत ना. थोडं सांगा ना हो. एक्सप्लेन करून. उषाताई ए उषाताई व आणि एक च च. एक बोलायचं होतं उषाताई. आता हा. आपल्या बालबोध परीक्षेमध्ये पण आहेत ना ही अव्यय, त्यामुळे हो हो लागणारच आहे आपल्याला करायला, नाही का? हो हो हो. हो. काय आणखी तुम्हाला काय विचारायचंय? ए व आणि च च थोडस एक्सप्लेन अव्ययचं. ए व म्हणजे तदैव वगैरे आपण तदा एव वगैरे आता कसं हा 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 तसेच वगैरे आपण म्हणतो ना. हा 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 आपण शब्दावर जोर दिला म्हणतो ना, च वापरतो ना नेहमी, आपल्याला हा फोर्सफुली जवळच सांगायचं असतं जवळच. एकच एकच, हा असा तो च हा येतो ना, तोच च हा आहे हा तो. हा. ओके. म्हणजे आपण आणि आपला दुसरं आपला जो कुठलं? आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपल्याला एकदम फोर्सफुली सांगायचं, आपण च वापरतो, तो च हा आहे. तत्र एव तेथेच तेथेच. असं. हा. हम्म. आणि दुसरं कुठलं हवं होतं अव्यय तुला? केलेच पाहिजेत. ओके. हा. बरोबर. ह, अभ्यास केलाच पाहिजे. अव्यय पाठ केलेच पाहिजेत. आता पुढे मॅडम जाऊया आणि का? दुसरा एक आपण शिकलोय ना की काय? मम गृहम समीपे एवच, जवळच आहे माझे घर. हो हम्म. बरोबर आहे. हं, लक्षात छान ठेवलंय तुम्ही प्रभाताई. माझ्या थँक्यू. ठाण्याच्याच आहात ना? हो. मग हे आता पाठ असं दुसरा. बोलायचंय, ठाण्याची लोक हुशार असतात. अहो सगळीच असतात, पुण्याची कमी असतात का? हा तुम्ही ठाण्यात मुंबईची तर तुम्ही सगळ्यात कमी आहे. ठाण्याचेच आहात का? कोण? हो, मी ठाण्याची. ठाण्याला आणखीन पण एक आहे काहीतरी जाऊ नका. म्हणून म्हटलं हुशार चला असतात. पाठ दुसरा. पाठ यत्र. दुसरा. घेऊया का सर पाठ तुम्ही घेता दुसरा? का? नाही, घ्या हो सुरू करतो तुम्ही, का? मी आहे आहे. 10 मिनिट आहेत ना अजून. हा. हा मी हा करतो, मी शेअर चला करतो पाठ. दुसरा. हम्म. हम्म. सर एक मला विचारायचं होतं. हम्म. परीक्षेच्या विचारा ना. आधी खरं त्या मागे तुम्ही म्हणलाय तसं आम्हाला सुट्टी देणार आहेत का? तर सरांना विचारावं परीक्षेच्या लागेल. सरांना जा. देवल सरांना विचारावं लागेल. नाही, तसं एकदा काय ते. बालबोधचा पूर्ण रिकॉलच घ्या ना एका लेक्चर मध्ये तरी बास होईल. हो सर असं करायचं का? करता येईल तसं राजेश आपल्याला, सर. म्हणजे ते लोक, कारण हे 2-3 पाठ झाल्यावरती ते फार सोपं पडायला लागेल बाळबोधचं. क्विक हा रिव्ह्यू तर रिव्ह्यू दिला तर बरं ते होईल. पण आहे, रिव्हिजनच होते. ऍक्च्युली तसं पण चालेल, म्हणजे एक पाठ झाले की ते सर म्हणतात तसं पण आहे की सोपं वाटायला लागतंय आता. हा मग काय करायचं तुम्हीच तर मी सांगा. मी आता देऊ का परीक्षा? म्हणजे मी तर 2-4 दिवसच झाले ना जॉईन होऊन सर. काही नाही, काहीच काहीच अगं कठीण नाहीये. काहीच कठीण नाहीये. तुम्ही आदल्या दिवशी जरी हे झालात ना, जॉईन झालात ना, तरी तुम्ही परीक्षा देऊ शकता. नाही ना, मग काही येणार नाही तिथे. काही नाही काही नाही, काहीच कठीण नाही. बरं चला आपण घेऊया. अं, द्वितीय पाठ. द्वितीय पाठ. हा आधी हा दुसरा धडा घेऊन टाकू आणि मग त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू घेऊ सगळा बालबोधचा. चालेल का? हो 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 चालेल. हो. चालेल ना. संपायचं. आता ना हो. दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला भरपूर वाक्य दिली आहेत. हे बघा या सरांनी 23 वाक्य दिली आहेत. खूप मॅडम हे सोपी वाक्य. मोठं होत नाहीये. हो 3 शब्दांची किंवा 4 शब्दांची वाक्य आहेत. घाबरायचं नाही मॅडम काही, मी आहे तिथे. नाही हे मोठं दिसत नाही म्हटलं, लहान आहे अगदी.
माझ्या हे हातून. स्क्रीन तुमचा मोठा चला करा पहिलं मोबाईलच्या वाक्य समोर. कोण वाचताय? जयश्री ताई वाचा बरं पटकन पहिलं वाक्य. अहम सूर्य पश्यामी. सूर्यम. बरोबर नाही वाचलं. बरोबर नाही वाचलं. बरोबर वाचायचं. अहम सूर्य पश्यामी. सूर्यम सूर्यहम सूर्य पश्यामी. पश्यामी. अहम मी सूर्यम हा, पश्यामी. तो तिथे मध्ये सूर्यम अनुस्वार आहे. पश्यामी. हा 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 हा. म्हणजे अहम काय सूर्यम अर्थ काय? पश्यामी. हा मी सूर्य पाहतो. मी सूर्य पाहतो. सूर्य बरोबर. पाहतो. हा मॅडम ते सूर्य किंवा सूर्याला पाहतो असं होईल. मी सूर्याला सूर्याला पाहतो. पाहतो पण होईल. बरोबर आहे. बरोबर आहे. पण सूर्य हा ग्रामॅटिकली शब्द आपल्याला सूर्याला पुल्लिंगी दिला पाहतो होता जास्ती की बरोबर आहे. नपुंसकलिंगी? हम्म. हा ऐका ना, सूर्याला पाहतो जास्त. जरा ऐका पुल्लिंगी. प्लीज. पहिल्या धड्यामध्ये सूर्य हा शब्द आपल्याला गेलेला आहे. तो पुल्लिंगी होता की नपुंसकलिंगी होता? पुल्लिंगी. 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 म्हणजे तो प्रथमेमध्ये जर आला असता तर सूर्य हा झालं असतं ना. पण आता हा सूर्यम आहे. जसं आपण मंगलाचरणामध्ये म्हटलं, बघितलं ना, रामम. हा मग रामम ही विभक्ती कुठली होती? द्वितीया होती. बरोबर ना? हो हो. तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं? द्वितीयेचे स ला ते स ला ना ते. हा मग आता याचा अर्थ काय होईल? अहम सूर्यम पश्यामी म्हणजे मी सूर्याला सूर्याला पाहतो. सूर्याला पाहतो. सूर्याला पाहतो. मग परफेक्ट अर्थ काय झाला ह्याचा? मी सूर्याला मी पाहतो. सूर्याला पाहतो. अगदी बरोबर. हा बरोबर. जायचं पुढच्या वाक्याकडे जायचं का? हो. हा. किम त्वम सूर्यम पश्यसी? प्रज्ञाताई वाचता का दुसरं वाक्य? हा. किम किम त्वम सूर्य पश्यसी. काय सूर्य तू नाही. सूर्य नाही नीट वाचता. काय आहे? कुठे अनुस्वार आहे? हो. काय बारीक अक्षरा दिसत नाही ते. प्रज्ञाताई आणि प्लीज आतमध्ये तुम्ही बोलत असाल ना घरात तर म्यूट करून ठेवा. किम त्वम सूर्यम पश्यसी. हा काय तू सूर्याला पाहतोस? हा बरोबर. काय तू सूर्याला पाहतोस? बरोबर. वाक्य असंच असलं पाहिजे आणि अर्थ पण तोच झाला पाहिजे. बरोबर आहे. आता पुढचं वाक्य जयश्रीताई कोण वाचतंय आता पुढचं वाक्य? मी वाचू का मॅडम? हा वाचा विनयताई. हा वाचा. मनुष्य हा प्रतिदिनम सूर्यम पश्यति. हा म्हणजे म्हणजे काय? माणूस हा प्रत्येक दिवशी दररोज. किंवा रोज सूर्य सूर्याला सूर्याला पाहतो. हा सूर्यम आहे की नाही? मग द्वितीय आहे की नाही? मग द्वितीयचा अर्थ काय होतो? सूर्याला. हा सूर्याला. आता प्रतिदिनम हा शब्द नवीन आला का आपल्याला? होता. झालेला आहे. झालेला आहे ना? झालेलं आहे. प्रतिदिन दररोज. आता बघा चौथं वाक्य. चौथं वाक्य आपण काही वाचा बरं. सूर्यस्य प्रकाश सूर्य प्रकाश देतो. सूर्यस्य मी आपण सांगू? मंगलाचरणामध्ये रामस्य बघितलेलं आहे. षष्ठी आहे. रामस्यचा अर्थ काय झाला होता? रामाचा. रामाचे. मग इथे प्रकाश. काय होईल? सूर्याचा प्रकाश. सूर्याचा बरोबर. प्रकाश. बघा हा चुकायचं नाही. आता आपण मंगलाचरणामध्ये ज्या ज्या विभक्त्या बघितल्या आहेत ना त्या सगळ्या इथे त्यांनी वापरलेल्या आहेत आणि त्या वापरूनच ते आपल्याला सांगतायत की तुम्ही याचा अर्थ नीट सांगा आम्हाला. हा सूर्यस्य प्रकाशे पठामी. सूर्यस्य म्हणजे काय? मी कोण सांगू? सांगताय? भाग्यश्री. सूर्याच्या प्रकाशात सूर्याच्या प्रकाशात वाचतो. बरोबर. प्रकाशे म्हणजे प्रकाशात असं का सांगितलंस तू? प्रकाशे म्हणजे प्रकाशात असं का सांगितलंस तू? नाही मला सप्तमी वगैरे नाही माहिती. मी पठामी म्हणजे अहम आणि मग मी प्रकाशात वाचते असं मी केलं. बरोबर. ठीक आहे. पण प्रकाशे इथे रामे आलं होतं बघा सप्तमी. सप्तमी. आणि सप्तमीचं काय आहे? आत आणि बाहेर. तय्या.
म्हणून सूर्याच्या प्रकाशात वाचतो. कोण? मी. सूर्याच्या प्रकाशात वाचतो किंवा वाचते असं काहीही होईल. आले 5 वाक्य लिहून झालीत का तुमची? हो. अर्थासह लिहिली का? प्रकाशः प्रकाशः म्हणजे काय? प्रकाशे म्हणजे काय? प्रतिदिनम म्हणजे काय? सूर्यम म्हणजे काय? सूर्यस्य प्रकाशः म्हणजे काय? झाली लिहून? तर 6वे वाक्य कोण वाचतंय? माधुरी ती वाचा. बालकः सायंकाले न पठती. हा, अर्थ सांगा. मुलगा संध्याकाळी वाचत नाही. बरोबर. संध्याकाले म्हणजे संध्याकाळी असं का संध्याकाळी सांगितलं? वाचत नाही. हा. सप्तमी ना? हो, बरोबर. ओके, थँक्यू. न पठती म्हणजे वाचत नाही, अभ्यास करत नाही, काही वाचत चालेल. नाही. आता ते राम्स आयफोन वरून कोण आहे? प्रभाताई तुम्ही आहात का? हो. काय ते? राम्स आयफोन. नाही मी नाही. अच्छा, बरं तुम्ही वाचा पुढचं मी वाक्य. आहे राधिका जोशी. अच्छा, हा. मग नंतरचं तुम्ही वाचा राधिका जोशी. आता प्रभाताई वाचतील, नंतरचं तुम्ही वाचा. बालकः तत्र हा. क्रीडती. हा. मुलगा तेथे खेळतो. तत्र म्हणजे तेथे. बरोबर ना? येथे नाही ना? हो. नाही. मग येथे असतं तर काय वापरलं असतं? अत्र. बरोबर. बरोबर. बालकः तत्र क्रीडती म्हणजे मुलगा तेथे खेळतो. लिहून घ्या पटापट. त्वं सायंकाले क्रीडा. पुढचं वाचा तुम्ही. राम सायफोन वर कोण आहे ते? राधिका. राधिका ती वाचा. कुत्र त्वं सायंकाले क्रीडसि. हा, अर्थ सांगा. कुठे तू सायंकाळी खेळतो. बरोबर. कुत्र म्हणजे काय? कुठे. कोठे. हा. त्वम म्हणजे तू, सायंकाले म्हणजे संध्याकाळी खेळतोस. पुढे जायचं का? पुढचं वाक्य कोण वाचतंय? अपर्णाताई वाचा. मी वाचू? संजीवनी. हो, वाचा. संजीवनी तुम्ही दिसलात नाहीत मला. वाचा संजीवनी ताई. अहम वृद्धः अतः न क्रीडामि. हा, सांगा अर्थ. अहम म्हणजे मी. वृद्ध म्हणजे वृद्ध किंवा म्हातारी. हा, म्हणून आता म्हणजे मी. आता. आता म्हणजे म्हणून. आता म्हणजे म्हणून न खेळत क्रीडामी. नाही. मी म्हातारा झाल्यामुळे खेळत नाही. म्हातारा झाल्यामुळे वगैरे असं नका म्हणू. मी वृद्ध म्हणून खेळत नाही. मी वृद्ध कंसात आहे म्हणून खेळत नाही. अहो, वृद्ध पण खेळतात. नाही चालेल. हो, चालेल. वृद्ध म्हणावं छान वाटतं जरा. वृद्ध म्हटलं की कंसात म्हातारा घाला. आता सवय नाही म्हातारा ऐकायची. ज्येष्ठ नागरिक. वयस्कर म्हणू शकतो का? हो, चालेल. वयस्कर पण चालेल, पण कंसात वृद्ध घाला. हा, चालेल. बरोबर. पुढचं वाक्य कोण वाचतंय? विनयताई. शुभदा फाटक. पुढचं वाक्य. अहम असत्यम न वदामि. हा, सगळ्यांनी बोलू नका. मला कोणाचंच काही ऐकू येत नाही. मनातल्या मनात म्हणजे असं मनातल्या मनात बोला ना, मोठ्याने नका बोलू. हा, कोण? शुभदाताई पुढचं वाक्य वाचा ना. अहम असत्यम न वदामि. हा, खोटं बोलत नाही. कोण? मी. अहम म्हणजे हा, मी खोटं बोलत नाही. बरोबर. त्याच्या पुढचं कोणाला वाचायचंय? मला ना पूर्ण लिस्टच दिसत नाहीये ना नावांची. सर, पुढच्या कोणाचं तरी नाव घ्या ना. नाव सांगा ना त्यांना. कुलकर्णी मानिनी. हा, मोना कुलकर्णी. हा. किम त्वम असत्यम वदसि. हा. काय तू खोटं बोलतोस? खोटं बोलतोस काय? तू का खोटं बोलतोस? असं नाही चालणार. तसं